जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा बदलल्या। आता मतदान 7 फेब्रुवारीला तर मतमोजणी 9 फेब्रुवारीला। शासकीय दुखवट्यामुळे मोठा निर्णय। निवडणुकीच्या तारखा बदलल्याने शिक्षकांना फटका। हजारो शिक्षक टीईटी परीक्षेला मुकणार। आता जिल्हा परिषद निवडणूक आणि शिक्षकांच्या परीक्षा एकाच दिवशी। उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा अजित पवार। राष्ट्रवादीत हालचाली सुरू। सांत्वनपर भेटीच्या पाठोपाठ राजकारणाला नवं वळण लागण्याची शक्यता। अजित पवारांचा उत्तराधिकारी मराठाच असावा। राष्ट्रवादीच्या अंतर्गत वर्तुळातला सूर। लवकरच होणार पक्ष नेतृत्व निवडीसाठी बैठक। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात। जयंत पाटील शशिकांत शिंदेंचा दावा। रायगडच्या म्हसळ्यात शिवसेनेला धक्का। राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले 7 नगरसेवक ठरले अपात्र। महादेव जानकर झोपले म्हणून विमान अपघातातून वाचले। अजित पवारांसोबत करणार होते विमानातून प्रवास। दादांच्या निधनाचा धक्का सहन न झाल्यानं समर्थकाचा मृत्यू। दिंडोरी तालुक्यातील सुदाम बोंडकेंचं झालं निधन। संभाजीनगरच्या महापौर निवडीचं वेळापत्रक जाहीर। 10 फेब्रुवारीला विशेष सभेत मतदान प्रक्रिया पार पडणार। विद्यापीठ अनुदान आयोगाच्या कायदा सुधारणा स्थगित। सर्वोच्च न्यायालयानं मोदी सरकारचे कान उपटले। सध्या तरी 2012चेच नियम राहणार लागू। गड्यांनो रडू नका, उठा आणि कामाला लागा। अजित पवार यांच्या कृत्रिम आवाजातील संदेश व्हायरल। अंजली भारतीचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। दिलगिरी व्यक्त करताना अंजलीचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। समृद्धी महामार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमसाठी गॅन्ट्री बसवण्याचं काम। 1 ते 3 फेब्रुवारी दरम्यान नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात ब्लॉक। 14 टप्प्यात 1 तासासाठी वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उत्तर प्रदेशात जल्लोष। ठिकठिकाणी फोडले फटाके। गुलालही उधळला। रिफॉर्म परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मवर फोकस। अर्थसंकल्पापूर्वी पंतप्रधान मोदींनी मांडला रोडमॅप। 1 फेब्रुवारीला सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प। जंक फूडच्या जाहिरातींवर सकाळी 6 ते रात्री 11 पर्यंत बंदीची शिफारस। ब्रिटन, चिली आणि नॉर्वेच्या धर्तीवर पाऊल उचलण्याचा विचार। सूत्रांची माहिती। भारतात घुसखोरी करणाऱ्या पाकिस्तानी तस्करांचा कट उधळला। सीमेवर बीएसएफनं झाडल्या 60 फैरी। शस्त्रांसह कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त। अमेरिकेच्या टेक्सासमध्ये H1B व्हिसा बंद। व्हिसा बंदीचा 15,000 भारतीयांना फटका। कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा डंका। प्रजासत्ताक दिनी गणेशोत्सवाचा चित्ररथ ठरला सर्वोत्कृष्ट। रोमानियामध्ये फुटबॉल प्रेमींच्या वाहनाचा अपघात। अपघातात वाहनाच्या ठिकऱ्या उडाल्या। अपघातात 7 जणांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी। आरसीबीची एक्सप्रेस सुसाट। यूपीवर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरीत धडक। आज मुंबई इंडियन्सला विजय अनिवार्य। WPL मध्ये आज गुजरात जायंट्सशी सामना। विराट कोहलीचे इंस्टाग्राम अकाउंट अचानक झालं बंद। प्रोफाईल दिसत नाहीये आणि थेट लिंकद्वारेही अकाउंट ओपन होत नाहीये।